नागपूर शहरातील पारडी पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत आरोपींना अटक केलेली आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत जयदुर्गानगर परिसरात 12 फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली होती। फिर्यादी घनश्याम द्वारका प्रसाद सनोडिया हे पत्नी समवेत कामावर गेले असताना त्यांच्या मुलाने घराला कुलूप लावून कॉलेजला गेला होता। दुपारी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले। घरात प्रवेश करून पाहणी केली असता सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण सुमारे 53,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले। या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। मोहम्मद प्रिन्स अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी केली असता त्याने साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने असा एकूण 2,89,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कार्यवाही पारडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने करत गुन्हा उघडकीस आणलाय। याच्यामध्ये जे फिर्यादी आहे ते जयदुर्गानगर कीर्तिधर सोसायटी पोलीस ठाणे पारडी नागपूर शहर हद्दीमध्ये राहतात। यातील आरोपितांनी दिनांक 12/2/2026 रोजी सकाळी 1100 ते 1600 वाजे आरोपी यांनी फिर्यादी हे बाहेर गेले असता दाराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांनी 11 ते 1600 वाजताच्या दरम्यान आरोपितांनी नमूद घराचं लॉक तोडलेलं आहे आणि त्यांचा जो मुद्देमाल आहे तो चोरून नेलेला आहे, सोन्या चांदीचा आणि काही रोख रक्कम। तर या जे आरोपी आहे यांना गुप्त बातमीदारामार्फत निष्पन्न करून यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून एकूण 2,89,000 रुपयाचा मुद्देमाल म्हणजे 100% मुद्देमाल त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेला आहे। हो बरोबर आहे, दोन्ही सुद्धा सराईत गुन्हेगार आहे आणि यांच्यावर घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहे। संपूर्ण कारवाई कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आणि कुठल्या डीबी पाटीलने केली काय सांगा? हाँ, ये नमूद जी कारवाई आहे ते मान्य श्री रवींद्र सिंगल साहेब पोलीस आयुक्त नागपूर शहर, मान्य श्री नवीन चंद्र रेड्डी सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, मान्य श्री शिवाजी राठोड अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग नागपूर, मान्य श्री निकेतन कदम साहेब पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर, मान्य श्री रोहित ओहाळ साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त पारडी विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पारडी पोलीस स्टेशन यांनी हे नमूद कारवाई केलेली आहे आणि नमूद कारवाई ही डीबी पार्टी जी आहे ते PSI कोलारे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस हवालदार कुंभलकर, शैलेश कुंभलकर, संदीप लांडे आणि त्यांच्या टीमने केलेले आहे। सर, जे सराईत गुन्हेगार आहेत असं त्याचा मोडस काय आहे, ते चोरी करण्याचं काय मोडस समोर आलेलं आहे? हे त्यांनी ही दिवसाची घरफोड ही पहिल्यांदा केलेली आहे, पण यांचं जे मोडस आहे रात्रीचे घरफोड्या करतात आणि हे जनरली आपलं कडीकोंडा कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करतात आणि अशा घरात ते कडीकोंडा आणि कुलूप तोडतात की ज्या घरामध्ये कोणी माणसं नाही आहेत, कोणी राहत नाही याची संधी साधून ते हे करत असतात। तर नागरिकांना पारडी पोलीस आणि नागपूर पोलीस दलाच्या वतीने आव्हान आहे की त्यांनी आपल्या ज्या रोख रक्कम आणि मौल्यवान जे वस्तू सोन्या चांदीचे दागिने घराबाहेर जात असताना ते लॉकरमध्ये किंवा कोणत्या तरी नातेवाईकाकडे ठेवावे, सुरक्षित ठेवावे आणि नंतर बाहेर जावे खात्री करू।